पत्नीचा फोन आल्याच्या आईला सांगून घराबाहेर गेलेल्या सुदत्त दौलत रामटेके या 45 वर्षीय व्यक्तीचे प्रेत या दरम्यान वैनगंगा नदीपात्रात आढळून आले. त्याने मानसिक तणावातून वैनगंगेत उडी घेऊन जीवन संपवल्याचा संशय त्यांच्या कुटुंबियांकडून केला जात आहे. वडाळा तालुक्यातील माटोरा येथील सुदत्त रामटेके हा मागील काही दिवसांपासून नागपूर येथे कुटुंबासह रोजंदारीच्या कामाला गेला होता आणि 15 दिवसा अगोदर तो माटोरा येथे स्वगावी आला होता आणि या दरम्यान त्याने पत्नीचा फोन येत आहे, मी बोलून येतो असे आईला सांगून घरून निघून गेला होता. तेव्हापासून तो घरी परत आला नाही आणि त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र आढळून आला नसून अखेर कारधा वैनगंगा नदीपात्रात लहान पुलाजवळ एका व्यक्तीचे प्रेत तरंगताना आढळून आले. याची माहिती मिळताच कारधा पोलीस स्टेशनचे पोहवा पुरुषोत्तम थेर, किरण नवघरे यांनी घटनास्थळ गाठून स्थानिक गोतखोरांच्या मदतीने प्रेत पाण्याबाहेर काढले. प्रेताची तपासणी केली असता त्याच्या खिशात आधार कार्ड आढळून आला आणि त्यावरून पोलिसांनी त्याच्या कुटुंबियाशी संपर्क साधून ओळख पटविली. पोलिसांनी पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले आणि मृतक याने मानसिक तणावातून वैनगंगेत उडी घेऊन जीवन संपवल्याचा संशय त्यांच्या कुटुंबियांकडून व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी कारधा पोलिसात मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.